बागेश्वर धामकडे जाताना एका ठिकाणी मुगाची भजी तळत असलेली दिसली। गाडीतल्या लोकांनी त्याचा पुरेपूर आस्वाद घेतला। क्या नाम है? राजेश। ये कौन सा गांव है? कर्रापुर। हाँ, कर्रापुर। आम्ही सगळे गडा गाव, जिल्हा छतरपूर, बागेश्वर मंदिर इथं आम्ही गडागावमध्ये पोहोचलो आहोत। आणि मंदिर परिसरामध्ये चोहोबाजूनी दुकानं आहेत। त्या दुकानांच्या मधून जाण्यासाठी रस्ता आहे। इथं हनुमान मंदिर असून या हनुमान मंदिराला बालाजी सरकार किंवा बागेश्वर धाम असेही या नावाने ओळखले जाते। हे बघा मंदिर दिसू लागलेले आहे प्रवेशद्वार, परंतु आपल्याला लाईनला जाण्यासाठी पलीकडल्या भागाकडून जावं लागणार आहे। या धामाचे संस्थापक श्री धीरेंद्र कृष्ण शास्त्री जे असून हे धाम खूप लोकप्रिय झालेले आहे। टेलिव्हिजनवर धीरेंद्र कृष्ण शास्त्रीजी यांचे नेहमी कार्यक्रम असतात, त्यामुळं इकडे जाणाऱ्यांची संख्या खूप वाढत आहे। हे बघा बागेश्वर धाम, ज्याला आपण बालाजी सरकार म्हणतो, त्यांचं दर्शन होत आहे आपलं। आणि इथं फोटो काढायला काही आक्षेप घेतलेला नाही। तेव्हा प्रत्यक्ष बालाजी सरकार यांचं दर्शन होतंय। इथं वेगवेगळ्या कलरच्या पिसामध्ये श्रीफळ बांधून नवस मागितले जातात। नवस मागायला आणि फेडायला दोन्ही प्रकारचे लोक येतात। यापायी इथं दर्शन करून आल्यानंतर सर्वांना मोफत लाडू दिला जातो। या धामाविषयी थोडक्यात माहिती सांगतो। हे बागेश्वर धाममधील हनुमानाची मूर्ती ही एका वृक्षामधून, ज्या वृक्षाचं नाव प्रेतराज वृक्ष होतं, त्यातून ही मूर्ती निघालेली आहे जवळपास 300 वर्षापूर्वी। नंतर ग्रामस्थांनी ही मूर्ती स्थापन केली। 1986 मध्ये या मूर्तीचा जीर्णोद्धार केला आणि त्याचं नामकरण बालाजी सरकार आणि बागेश्वर धाम या नावानं झालं। आता बागेश्वर धामसुद्धा का नाव आहे? कारण इथं एक खूप जंगल होतं पूर्वी आणि त्या जंगलामध्ये वाघांची संख्या खूप होती आणि एक पुरातन मंदिर, शिवमंदिरसुद्धा होतं। आणि वाघांची संख्या जास्त असल्यामुळं या महादेवाच्या मंदिराला बागेश्वर असं नाव दिलं आणि या बागेश्वर शिवमंदिर या नावाने ओळखले गेलं। ही घटना जवळपास 1200 वर्षापूर्वीची जुनी आहे। तर या मंदिरामध्ये जसं महादेवाला बागेश्वर म्हटलं तसं इथल्या हनुमंतालाही बागेश्वर नाव देण्यात आलं। आणि खूप सुंदर मंदिर असून एक वेळेला भेट द्यायला हरकत नाही। प्रत्येकानं येऊन या मंदिरात येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा। जागृत आणि नवसाला पावणारं असं हे देवस्थान आहे। ह्या धामामध्ये धीरेंद्र शास्त्री यांचे आजोबासुद्धा ह्या बालाजी सरकाराची सेवा करत होते आणि आज त्यांची नातूसुद्धा सेवा करत आहेत। आणि टेलिव्हिजनवर भरपूर त्यांचे कार्यक्रम दिसत असल्यामुळे हे धाम सध्या खूप लोकप्रिय झालेले आहे। या धामाला एक वेळेला येऊन भेट द्यायला हरकत नाही। पुढे आल्यानंतर आम्हाला इथं एक पितळेची मोठी गदा दिसली। हे मंदिराच्या एकदम समोरच्या भागाला ही गदा आहे। हे मंदिर आहे, त्याच्या एकदम समोरासमोर ही गदा आहे।
पुढे इथं लोक जमलेले धीरेंद्र महाराजांचं तिथं थांबलेले आहेत म्हणून ऐकलं, परंतु त्यांचं दर्शन होऊ शकलं नाही. मग आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. तरी व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा.